गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुर्वे नमः या म्हणीला अतिशय सार्थक ठरणारे आपल्या परिसरातील गणेगाव येथील बाळासाहेब वाणी सेंट्रल इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथील अध्यापिका सौ सोनोने मॅडम यांना हे लागू पडतं. तुम्ही म्हणाल हे कसं काय? तर आपल्याकडं बाळासाहेब वाणी शाळेतील एक 10 वर्षाची मुलगी 3 दिवसापासून आजारी आहे. तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल, या मुलीकडं त्यांचे पालक अजिबात नाहीत. मग कोण आहे यांच्याबरोबर? तर त्यांच्याबरोबर आहेत त्यांच्या शिक्षिका. म्हणजे आपण फक्त वाचतो पुस्तकामध्ये गुरु ब्रह्म गुरु विष्णू, पण त्याची एक प्रचिती आपल्याला या ओंकार हॉस्पिटलमध्ये 3 दिवसापासून येते आहे. आम्ही लोक विचार करत आहोत की डॉक्टर लोक की या मुलीबरोबर राहणाऱ्या ह्या शिक्षिका आहेत, हे मुलीला ताप आला तर त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, मुलगी जेवली नाही तर त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. इतका ऋणानुबंध झालेला आहे. आपण जाऊया सौ सोनोने मॅडमच्याकडं. मॅडम, आम्हाला खरं सर्वांना मनापासून असं वाटलं, ओंकार हॉस्पिटलच्या स्टाफला, डॉक्टरांना, 3 दिवस झाले या मुलीकडे तिचे पालक नाही आहात आणि पालक म्हणून तुम्ही करता. तर याचं श्रेय मला वाटतं तुमची जे कुणाला देणार तुम्ही श्रेय याचं? म्हणजे तुमच्यावर असं कुणी बिंबवलं आहे की अशी सेवा करा तशी सेवा करा मुलांची? वाणी सरांना देणार सर आम्ही. वाणी सर म्हणजे कोण बरं सांगा आम्हाला सगळ्यांना. वाणी सर म्हणजे आपले स्कूलचे डायरेक्टर आहेत, ते बरं. चेअरमन आहेत, बरं. सर्व काही आहेत मुलांचे. पण हे पण त्यांनाच माझं काही सर्व काही श्रेय त्यांनाच असेल. नाही, पण त्यांनी असं तुमच्यावर बिंबवलं आहे का प्रत्येक मुलाकडे तुम्ही एकदम जातीने लक्ष द्यायचं, तुमचाच मुलगा आहे, तर तुम्ही 3 दिवसापासून जी कृती करताय? त्यांचं तसं सांगितलेलंच आहे सर आम्हाला. बरं. पण आम्ही पण मनापासून मुलांची सेवा करण्यामध्येच आमचं पण आम्ही आमचं हित समजतो आणि मुलांचं हित समजतो. नक्कीच मॅडम, आम्ही पाहतोय 3 दिवसापासून तुम्ही त्या मुलीमध्ये तल्लीन झालेला आहात. तिचे पालक फक्त नावाला काल आले होते मॅडम आणि ते निघून गेलेत, अजून पण आले नाही. तुम्ही पालकांना फोन वगैरे केला होता का? हो, बरेच फोन झाले सर माझ्या पालकांना पण. बरं. मग पालकांनी काय रिस्पॉन्स दिला तुम्हाला? पालक फक्त म्हटले मी येतो, सकाळी असतो, ह्या वेळेला येतो, त्या वेळेला येतो. अजून तरी ते पालक आलेलेच नाहीत. बरं. तर दुसरा एक माझा तुम्हाला असा प्रश्न राहील की आज आपण 3 दिवसापासून तिला ओंकार हॉस्पिटलमध्ये उपचार करतो आहोत. उपचाराबद्दल तुम्ही समाधानी आहात? खूप समाधानी सर मी. ते भरपूर खूप छान सगळेजण सेवा करण्यामध्ये तल्लीन राहतात. पेशंटची खूपच काळजी घेतात. डॉक्टर पण खूप काळजी घेतात पेशंटची आणि सर्व स्टाफ पण पेशंटची खूप काळजी घेतात. नाही, जसं तुम्ही म्हणाला की तुमच्यावर वाणी सरांनी बिंबवलेलं आहे की बाबा तुम्ही प्रत्येक येणारा विद्यार्थी हा तुमचा कोणीतरी आहे आणि तुम्ही वाहून घेतले शिक्षकांनी. हो. तसंच मॅडम तुम्हालाही सांगायला मला आनंद वाटेल, आमच्या ज्या ओंकार हॉस्पिटलचे डायरेक्टर आहेत डॉक्टर रवींद्र वामन सर, अतिशय हालाकीतून त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेलं आहे, याच परिसरातील आहे. त्यांचंही आम्हाला प्रत्येकाला, आमच्या स्टाफला, जे डॉक्टर असतील, नर्सेस असतील, ब्रदर्स असतील, मावश्या असतील, सगळ्या स्टाफला त्यांनी आम्हाला आवर्जून सांगितलेलं आहे की येणारा रुग्ण हा आपला घरातील कोणीतरी आहे, या पद्धतीने त्याची सेवा करायची. तुम्हाला या 3 दिवसामध्ये असं जाणवलं का की एक फक्त एक कमर्शियल माइंड आहे आमच्यामध्ये, फक्त एक पैशापुरतं मर्यादित किंवा नाही सर, असं पैशापुरतं मुळीच नाही म्हणता येणार सर. इथे अगदी मनापासून सेवा केली जाते. पेशंटची भरपूर काळजी घेण्यात येते. पैशामुळे म्हणजे असं काहीच म्हणता येणार नाही सर इथे. म्हणजे पैशाकडे पाहून कामं करतात असं काहीच नाही सर इथे. कुणाकडे असो नसो आमची पहिली भूमिका असते. आणि पंचक्रोशीतील लोकांना पुन्हा मी एक आवाहन करतो, मागील व्हिडिओमध्ये देखील मी सांगितलं होतं, मी डॉक्टर मोहन वाघ, ICU इंचार्ज ओंकार हॉस्पिटल, परत एकदा नम्र निवेदन करतो की आपल्याकडे एक चांगली टीम आहे. डॉक्टर महेश जरे सर हे कार्डिओलॉजिस्ट आहेत, डॉक्टर पंकज वरपे सर हे आमच्याकडं ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडं डॉक्टर भास्कर सिन्हा MD मेडिसिन सिनियर डॉक्टर आहेत, स्वतः डॉक्टर रवींद्र वामन सर आहेत आणि डॉक्टर श्रीतेज जेजुरकर आहे सर्जन. खूप चांगली टीम आहे. खूप चांगल्या टीमपेक्षाही आमचं जे मुख्य उद्दिष्ट आहे मॅडम, आम्ही काय करतो, युनिटीमध्ये काम करतो. म्हणजे आमच्या सिस्टर्स असतील, ब्रदर्स असतील, मावशा असतील, आम्ही स्वतः डॉक्टर, आम्ही आमच्यातला सगळा युगो काढून सगळ्यांशी एकत्रित राहतो. आता आपल्याकडे एक अविनाश ब्रदर म्हणून आहे, तर हा आहे आमच्याकडं एक JNM केलेला मुलगा,
याच्यात पण एक जिज्ञासा आहे की प्रत्येकाला वाहून घ्यायचं. आता तुम्ही मला सांगा, कालपासून हा मुलगा तुमच्याबरोबर आहे, काय वाटलं तुम्हाला सेवा करताना त्याची? खूप कष्टाळू आहे, मेहनती आहे आणि मनापासून सेवा करतो तो. प्रत्येक रुग्णाची तो सुद्धा मनापासून सेवा करताना दिसतो. हो, मी आणि माझ्या डोळ्यांनी पाहिले, अनुभवलेले. आणि सर्वजण इथे स्टाफचे सर्वच डॉक्टर, सर्व सिस्टर्स, ब्रदर्स, मावश्या सर्वजण खूप केअर घेतात, सेवा नियमांचं पालन करतात. तुम्ही पेशंटची खूप काळजी घेतात इथे. तुम्ही एक एवढं शिक्षिका- मात्र म्हणायला काहीच हरकत नाही. तुम्ही एक शिक्षिका आहात म्हणून तुम्हाला एक प्रश्न बरं का, शिक्षकासंदर्भातच, शिक्षण क्षेत्राशी संबंधित, की बऱ्याचशा ठिकाणी समजा नाण्याला दोन बाजू असतात, चांगली बाजू आणि वाईट बाजू. तशी आमच्या ओंकार हॉस्पिटलबद्दल काही तुम्हाला असं वाईट जरी काही आढळलं असेल असं सांगितलं तरी मला आनंद होईल, की एखादी वाईट गोष्ट किंवा नाही आवडलेली, स्वच्छता असेल, बाकीच्या गोष्टी असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला न आवडलेली एखादी गोष्ट. नाही सर, मला तर आजपर्यंत असं कधीच नाही वाटलं. इथे खूप स्वच्छता आहे आणि खूप काळजी घेतात सर्वजण पेशंटची. तुम्ही तर मी बघा, स्वतःने अनुभवलेले आहेत. मी बऱ्याच वेळेला इथे येऊन गेलेली, पेशंटला घेऊन, मुलांना घेऊन मी नेहमी येत असते इथे कुणाला. इथे भरपूर काळजी घेतात पेशंटची. त्यामुळं मी कधीच असं म्हणणार नाही इथे काही वाईट मला दिसलं किंवा काहीच नाही, किंवा पेशंटची काळजी घेत नाही असं मला आजपर्यंत कधीच दिसलं नाही आणि वाटलं पण नाही. नक्कीच मॅडम, तुमचे डोळे भरून आले सगळं, म्हणजे बोलताना तुम्ही भावूक होतात. कारण का तुमची जी विद्यार्थिनी आहे तुमच्या मुलीसारखी आहे. आपण त्या दीपालीला आपण स्वतः विचारूया. दीपाली इकडे बाळा. दीपाली, तू कितीला आहेस? 6वीमध्ये आहेस. तुला कसं वाटलं या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर? छान, म्हणजे दिसायला छान नाही, तुला इथं तुझ्या आई वडिलांची, पालकांची. पेशंटची. त्यामुळं मी कधीच असं म्हणणार नाही इथे काही वाईट मला दिसलं किंवा काहीच नाही, किंवा पेशंटची काळजी घेत नाही असं मला आजपर्यंत कधीच दिसलं नाही आणि वाटलं पण नाही. नक्कीच मॅडम, तुमचे डोळे भरून आले सगळं, म्हणजे बोलताना तुम्ही भावूक होतात. कारण का तुमची जी विद्यार्थिनी आहे तुमच्या मुलीसारखी आहे. आपण त्या दीपालीला आपण स्वतः विचारूया. दीपाली इकडे बाळा. दीपाली, तू कितीला आहेस? 6वीमध्ये आहेस. तुला कसं वाटलं या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर? छान, म्हणजे दिसायला छान नाही, तुला इथं तुझ्या आई वडिलांची, पालकांची अशी कमतरता भासली का रे बाळा? भासली कमतरता? मी असं वाटायचं आई वडील पाहिजे जवळ. मॅडम तुला असं आईसारखी सेवा करत नाहीत. मला हेच तुला विचारायचं आहे की तू 3 दिवस आहे, तुझे पालक नाही तुझ्याबरोबर. तुझ्या बेडवर कोण झोपतो तुझ्याबरोबर? जोरात बोल, कोण बोलतो? टीचर झोपतात. आणि टीचर कुठं, खाली झोपतात का तुझ्या शेजारी झोपतात? माझ्या शेजारी. बघ, म्हणजे आईसारखी माया करतात का नाही तुझ्यावर? म्हणजे पुन्हा एकदा मी सगळ्यांना सांगतो, जसं आमचं ओंकार हॉस्पिटल आहे, आमचं जे ध्येय ठरलेलं आहे की आपण सर्वांसाठी काम करायचं आहे, तसंच आमचे जे त्यांच्या ट्रस्टचे चेअरमन आहेत, वाणी इंग्लिश स्कूलचे आदरणीय वाणी सर, दोन्ही वाणी सर, म्हणजे दोन्ही बंधूंनी जे काही ध्येय धोरण या परिसरात राबवलेलं आहे आणि हा वटवृक्ष त्यांनी जो उभा केलेला आहे याच्यासाठी त्यांनी खूप कष्ट केलेलं आहे. मी या ठिकाणी 2 आवाहन करतो. एक तर पहिलं आवाहन करेल, या परिसरातील सर्व नागरिकांनी रुग्ण म्हणून यायचं असेल तर ओंकार हॉस्पिटलमध्ये या. आणि या परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की तुमची मुलं जर कुठल्या शाळेत टाकायची असतील तर नक्कीच आपल्या बाळासाहेब वाणी इंग्लिश स्कूलमध्ये टाका. त्याचं भवितव्य सुंदर आहे. जाता जाता एक मॅडम तुम्हालाच विचारतो की प्रत्येक ठिकाणी मुख्य प्रश्न असतो तो आहाराचा. मुलांचा आहार कसा दिला जातो आणि इंग्लिश स्कूलमध्ये? आहार खूप छान असतो सर. आमच्याकडे जेवण वगैरे एकदम व्यवस्थित असतं, अगदी घरच्याप्रमाणे असतं सर. आपण घरी एवढं बनवणार नाही एवढं छान आमच्या स्कूलमध्ये जेवण असतं. फार असं होतं का की तुम्हाला वेगळं मुलांना वेगळं? नाही, सर्वांना एकच जेवणच. का बरं? मुलांसाठी जे बनवतं तेच तुम्ही लोक? हो, आम्ही पण तेच खातो टीचर्स. मग स्वतः आमचे वाणी सर वगैरे? वाणी सर सुद्धा तिथेच जेवण करतात. ही गोष्ट मला सर्वांसाठी एक आदर्श ठरेल. पुन्हा एकदा मी मॅडमला पण धन्यवाद करतो आणि सर्वांना पुन्हा आवाहन करतो की आपली मुलं जर तुमच्या शाळेमध्ये पाठवायची असतील तर नक्कीच जे काय आपली बाळासाहेब वाणी इंग्लिश स्कूल आहे, ज्युनियर कॉलेज आहे, सरांच्या परिसरामध्ये फार्मसी कॉलेज आहे, DED कॉलेज आहे, म्हणजे एक अद्ययावत शिक्षण संस्था त्यांनी सुरू केलेली आहे. त्यांच्या पण डोक्यामध्ये जे गणित आहे की आपल्या परिसरातील सर्व गोरगरीब मुलं ही शिकली पाहिजेत, हा एक उद्देश ठेवून त्या दोन्ही बंधूंनी जे काही काम केलेलं आहे त्याला आमच्या ओंकार हॉस्पिटलतर्फे खूप साऱ्या शुभेच्छा देऊन इथे मी थांबतो. मॅडम धन्यवाद.